सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. नारायण नारायण ही फक्त दोन शब्दाची हाक नाही, ती आहे संपूर्ण भक्तीचा महासागर. संपूर्ण सृष्टीचा अर्थ दडलेला आहे. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ तिन्ही लोकात संचार करणारे, सत्य आणि धर्माचा संदेश देणारे महान ऋषी म्हणजे नारद मुनी. देव, दानव आणि मानव सर्वांना मार्ग दाखवणारे त्रिकालज्ञ ऋषी म्हणजे देव ऋषी नारद. आज जाणून घेणार आहोत त्या दिव्य ऋषीची कथा, ज्याच्या प्रत्येक शब्दातून अर्थ, धर्म, सत्य आणि भक्तीचा प्रकाश असतो. नारद यांचा उल्लेख अनेक हिंदू पुराणामध्ये आढळतो. नारद मुनीचा प्रमुख पुराणामध्ये विष्णू पुराणामध्ये आढळतो. नारद हे भगवान विष्णूचे परमभक्त म्हणून दाखवलेले आहेत. भागवत पुराणामध्ये भक्ती योगाचा सर्वात मोठा प्रचारक म्हणून नारदाचा विशेष असा उल्लेख केलेला आहे. ब्रह्मपुराणामध्ये देवर्षी नारदाचे प्रवास, संवाद, उपदेश त्यांचे वर्णन आहे. स्कंद पुराणामध्ये विविध कथा आणि धार्मिक प्रसंगामध्ये नारद मुनीचा सहभाग आहे. पद्मपुराणामध्ये सुद्धा भक्ती, धर्म, नामस्मरणाचे महत्त्व सांगताना नारदाचा उल्लेख केलेला आहे. थोडक्यात काय तर नारद मुनी हे एकाच पुराणात नाहीत, ते अनेक पुराणामध्ये मार्गदर्शक ऋषी म्हणून आपल्याला दिसतात. पुराणानुसार नारद मुनी हे सामान्य मानव म्हणून जन्मलेले नाहीत. ते सृष्टीकर्ता ब्रह्मदेव यांच्या मनातून निर्माण झालेले आहे, म्हणून त्यांना मानसपुत्र मानलं जातं. त्यांची पूर्वजन्मीची कथा आपण बघूयात थोडक्यात. पूर्वीच्या जन्मात ते गंधर्व होते. त्यांचा आवाज अतिशय मधुर होता, पण त्यांच्यात थोडा अहंकार निर्माण झाला. त्या अहंकारामुळे त्यांना शाप मिळाला आणि त्यांचा दिव्य जन्म समाप्त झाला. पुढील जन्मामध्ये त्या शापानंतर त्यांनी कठोर तप केले आणि शेवटी ब्रह्मदेवाच्या कृपेने त्यांना दिव्य ऋषीचे रूप प्राप्त झाले. त्यांचं कार्य काय आहे की ते तिन्ही लोकात संचार करत असत. देव, मानव, दानव यांना धर्माचा मार्ग दाखवत भगवान विष्णूचे परमभक्त म्हणून नारायण नारायण नामस्मरण पसरत असत ते, असं आपल्या पुराणात सांगितलेलं आहे. त्यांचे जीवन आपल्याला काय शिकवते की भक्ती, सत्य आणि नम्रता हेच खरे जीवनाचे जीवनमूल्य आहेत. त्यांचा संदेश काय आहे की नारद मुनी केवळ ऋषी नाहीत, ते आहेत भक्ती मार्गाचे पहिले प्रकाश दूत. नारद जयंती ही देव ऋषी नारद यांच्या जन्मदिनी साजरी केली जाते. नारद हे त्रिकालज्ञ, भक्ती मार्गाचे प्रचारक आणि नारायण नारायण जप करणारे महान ऋषी मानले जातात. यांचं धार्मिक महत्त्व काय ते बघूयात आपण की नारद मुनींना भक्तियोगाचे पहिले प्रचारक मानलं जातं. त्यांनी अनेक पुराणामध्ये देव, दानव व मानवांना मार्गदर्शन केले. त्यांच्या संवादातून भक्ती, सत्य आणि धर्माचा प्रसार झाला. ते भगवान विष्णूचे अत्यंत प्रिय भक्त होते. त्यांचं जयंती कधी असते की वैशाख महिन्यामध्ये द्वितीयेला त्यांची जयंती असते. नारद जयंती हे काय हे भक्ती आणि ज्ञान यांचा संगम असलेला असा पवित्र दिवस आहे. त्यांच्या प्रत्येक वचनामध्ये गूढ संदेश दडलेला असायचा. कधी ते देवामध्ये समन्वय साधत, कधी दानवामध्ये योगमार्ग दाखवत. नारद मुनींना भक्ती मार्गाचे प्रथम प्रचारक असंही म्हटलेलं आहे, कारण त्यांनीच जगाला शिकवले नामस्मरण ही सर्वात मोठी साधना आहे. या नारद जयंतीच्या दिवशी भक्त विशेषतः काय काय करायचं त्या दिवशी विष्णू नामस्मरण, कीर्तन, भजन, दान धर्म महत्वाचा आहे. त्या दिवशी मनात शुद्ध विचार ठेवणे, खोटे बोलणे टाळावे, भक्तीमध्ये रमणे अत्यंत शुभ मानले जाते. नारद मुनीचा एक संदेश आजही आपल्याला खूप महत्वाचा आहे. भक्ती हीच मुक्तीचा मार्ग आहे. त्यामुळे नारद जयंती आपल्याला आठवण करून देते, मनात जर विश्वास असेल, जीवनामध्ये अंधकार कधीच राहत नाही. आता आपल्याला प्रश्न पडतो, नारद मुनीचे आई वडील कोण? काही ग्रंथानुसार नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रापैकी एक आहेत. म्हणजे त्यांचा शारीरिक जन्म नाही, ते ब्रह्मदेव यांच्या मनातून निर्माण झालेले मानसपुत्र मानले जातात. नारद या शब्दाचा अर्थ काय ते बघूयात आपण. नारद शब्दाचा अर्थ खूप सुंदर आणि आध्यात्मिक आहे. नार म्हणजे काय? ज्ञान, चेतना किंवा आत्मा. द म्हणजे देणारा, प्रसार करणार. त्यामुळे नारद म्हणजे काय? ज्ञान देणारा किंवा भक्ती ज्ञानाचा प्रसार करणारा. याचा आध्यात्मिक अर्थ काय होतो ते बघूयात आपण. जो सर्वांना सत्य आणि भक्तीचा मार्ग दाखवतो, जो ज्ञानाचा संदेश सर्वत्र पोहोचवतो, जो देवभक्तीचा प्रकाश पसरवतो,
सोप्या भाषेमध्ये काय आहे तर भक्ती आणि ज्ञान पसरणारा दिव्य ऋषी. त्यांचं हे नारायण नारायण हे जप खूप प्रिय आहे, म्हणजे लोकप्रिय आहे किंवा प्रसिद्ध आहे. हा फक्त जप नाहीये, त्या महान ऋषीची ओळख आहे ज्याच्या कथाही आज रहस्यमय मानल्या जातात. नारद यांच्या जीवनातील काही आश्चर्यकारक घटना जाणून घेऊयात आपण. त्यांचं काय त्रिलोक भ्रमणाची शक्ती आहे त्यांच्यामध्ये. नारद मुनी कोणत्याही अडथळ्याशिवाय स्वर्ग, पृथ्वी, पाताळात जाऊ शकत. त्यांची ही शक्ती त्यांना सर्व देवदानवामध्ये विशेष बनवते. ते भक्तीचा सतत प्रसार करतात, म्हणजे सतत नारायण नारायण नॉनस्टॉप त्यांचं असतं नारायण नारायण म्हणत सर्वांना भक्ती मार्ग शिकवत असतात. त्यांच्यामुळे अनेक दैत्य सुद्धा भक्तीच्या मार्गावर आलेले आहेत. काही वेळा नारद मुनीच्या बोलण्यामुळे देव आणि दानवामध्ये मोठे बदल घडत. त्यांचे प्रत्येक शब्द काहीतरी मोठा संदेश घेऊन जात असतो. अहंकार नष्ट करणारा संदेश. ज्यांच्या मनामध्ये अहंकार होता त्यांना नारद मुनी योग्य मार्ग दाखवत. ते शिकवत की भक्तीशिवाय ज्ञान अपूर्ण आहे. ते नेहमी ब्रह्मदेव यांच्या कृपेने आणि भगवान विष्णूच्या भक्तीत लीन असत. त्यांची संपूर्ण जीवनयात्रा भक्तीला समर्पित होती. काही काही ठिकाणी म्हणजे देव आणि दानव यांच्यामध्ये ते बदल सुद्धा होतात त्यांच्या जाण्यामुळे. नारायण नारायण ही हाक संपत नाही, कारण ती भक्तीच्या अनंत प्रवाहातून सतत वाहत असते. नारद आपल्याला शिकवतात की खरा आनंद शक्तीत नाही, अहंकारात नाही, तो आहे नामस्मरण आणि भक्तीमध्ये. जीवनात किती अडचणी आल्या तरी नारायण नारायण हा जप मनाला शांती देतो, दिशा देतो आणि आत्म्याला प्रकाश देतो. नारद जयंती आपल्याला शिकवते की भक्ती, सत्य आणि नामस्मरण यामुळे जीवन पवित्र होते. आणि लक्षात ठेवा, भक्ती सुरू होते तिथे जीवन खऱ्या अर्थाने उजळते. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, नारायण नारायण हा जप फक्त उच्चार नाही, ते आहे आत्म्याला परमेश्वराशी जोडणारा पूल. जय नारद मुनी, जय भक्ती मार्ग.